नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या कर्जत जवळच्या मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक झालेला आहे। प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या धरणग्रस्तांनी थेट धरणावरचं प्रवेशद्वार तोडलं आणि ते आत शिरले। खुर्च्यांची सुद्धा त्यांनी तोडफोड केलेली आहे, तसंच संरक्षक जाळी सुद्धा तोडली आहे। विविध मागण्यांसाठी 27 जून पासून या धरणग्रस्तांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र याकडे नवी मुंबई महापालिकेचा कुणीही अधिकारी न फिरकल्यामुळे हे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी नवी मुंबईचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला। हे दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आत शिरून खुर्च्यांची तोडफोड केली आहे। गावात या ठिकाणी मध्ये आदिवासी लोक आहे, ठाकूर समाज आहे, थोर गरीब आहे, शेतकरी वर्ग आहे। त्यांच्या नाममात्र किमतीने तुम्ही जमिनी घेतल्यात आणि आज त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे शासन करत आहे। जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना मी आव्हान करतोय की आपण कदापि इथून हटता कामा नये। शासन हे आपलं आहे की इतरांचं आहे हे आता बघण्याची खऱ्या अर्थानं ही आता वेळ आलेली आहे। पण मुद्दाहून पाचारण यासाठीच केलं की एक आंबेडकर इथं आले म्हणजे याची नोंद महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार घेईल अशी राजाराम दादांची माझी याच गाडीतच चर्चा झाली, म्हणून साहेबांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। खरं तर इथले आदिवासी पोरं नव्हेच तर इथलं मराठा पोरगा सुद्धा या ठिकाणी आज पाण्यात जीव द्यायची त्याची तयारी आहे, पाण्यात जीव द्यायला निघाला आहे। त्याला पुढचं काहीच नाही।